भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी मुंबई आणि पुणे ही शहरे आहेत। यांची लोकसंख्या अंदाजे 3 कोटी आहे। असं म्हणूया की जर एक माणूस दिवसाकाठी 1 कप दूध घेतो तर एकूण दररोज 75 लाख लिटर्स दुधाची गरज भासते। वाढत्या आरोग्याविषयी जागरूकतेने हल्ली सेंद्रिय दूध आणि त्याच्यापासून होणाऱ्या पदार्थांच्या वापरामध्ये वाढ झाली आणि मागणी अर्थातच वाढती आहे। यातून तयार झाला कित्येक होतकरूंच्यासाठी व्यवसायाच्या संधीचा मार्ग। मुंबई आणि पुणे यांच्या अगदी मधोमध मावळ नावाचे ठिकाण आहे, जिथे अनेक छोटे छोटे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी अपार कष्ट करत आहेत। हे शेतकरी त्यांच्या मर्यादित साधन सामुग्रीने ही वाढती मागणी पुरी करू शकतील का? मावळ डेअरी फार्मर्स सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी ही मावळच्या लोकांसाठी त्यांचे उत्पन्न वाढवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या विचाराने सुरू केली। डेअरी शेतकऱ्यांचा समूह काय करू शकतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल। आज जर शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आपल्या एका छोट्याशा गोठ्यामध्ये जर आपली जनावरं पाळून हा व्यवसाय करायचा ठरवला तर त्याला तेवढा उत्पादनामध्ये फायदा होणार नाही। पण तेच वेगवेगळे शेतकरी जर आज एकत्र आले, त्यांनी मिळून जर आपल्या दुधाचं मार्केटिंग म्हणजे पणन केलं तर त्यांच्या दुधाला दरही जास्त मिळेल। त्यांनी एकत्र येऊन जर पशुखाद्य खरेदी केलं तर त्यांना पशुखाद्याचाही दर कमी पडेल। खरं आहे नाही का? तुम्हाला स्वतःची कंपनी सुरू करून तुमची मिळकत वाढवायची आहे। चला तर हे कसं साध्य करायचं हे समजावून घेऊया। दूध उत्पादक शेतकरी सुरुवातीला सभासद वर्गणी आणि भाग भांडवल भरून सभासद व संस्थेचा भागधारक बनेल। संस्थेचा सभासद म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या अनेक सेवांचा लाभ घेता येऊ शकतो, जसे जनावरांची निवड आणि वासरांचे संगोपन यासाठी सहाय्य, योग्य प्रकारचा पशु आहार आणि वैरण याची निवड व पुरवठा करण्यासाठी सेवा सुविधा, घरपोच मध्यवर्ती पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि सक्षमीकरण कार्यक्रमाच्या सहाय्याने खर्च कमी करून उत्पादकतेमध्ये वाढ, कर्ज, विमा या प्रकारच्या वित्तीय सेवा सुविधा, तूप, लोणी, मिठाई, ताक अशा दुग्धजन्य पदार्थात वाढ व पुरवठा, सभासदांना त्यांचे स्वतःचे दुग्धपदार्थ आणि ब्रँड याची जाहिरात करण्यासाठी विपणन सेवाही उपलब्ध करता येऊ शकते। अगदी सुरुवातीला जेव्हा सर्व सभासद दूध संकलन करतील तेव्हा ते कुठं साठवतील? त्यासाठी संस्थेला संकलन केंद्र लागेल। त्यापुढचा महत्त्वाचा टप्पा असेल दूध प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया संच। तुम्हाला माहिती आहे, हा प्रस्तावित प्रक्रिया संच रोज 10,000 लिटर क्षमतेचा असेल। दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीत उतरून उत्पादनाची प्रतवार सुधारली जाऊ शकते। त्यानंतर पुढे काय? तुम्ही स्वतःच्या ब्रँड खाली त्याची विक्री करू शकता। शेवटी किरकोळ विक्री केंद्रे सुरू करून वितरण बळकट करू शकता आणि ग्राहकांच्या पैशाचा अधिक भाग मिळवू शकता। अविश्वसनीय, बरोबर, पण पूर्णपणे शक्य। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमूल आणि आपले शेजारी मुल्कनूर, जे भारतीय डेअरी धंद्यातील मानदंड मानले जातात, त्यांचीही सुरुवात अगदी अशीच झाली होती। सहाशे 45 उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्याबळावर सुरू झालेली मावळ डेअरी सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी नजीकच्या भविष्यात 3000 घरगुती सभासद नोंदणीच्या तयारीत आहे। एक समूह म्हणून एकत्र येऊन उत्पादक संस्थेला एका मोठ्या उद्योगात परिवर्तित करणे म्हणजे आश्चर्य आहे, नाही का? सगळ्यात महत्त्वाचा आहे टप्पा सुरुवात झालेली आहे आणि आमची अशीच टाटा पॉवर कंपनीची इच्छा आहे की या प्रोजेक्टपासून हे खूप मोठा व्हावं आणि ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं म्हणजे कसं आहे की जेवढे शेतकरी या भागाचे राहणार आहे ते समोर आले आणि या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला आणि या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेऊन याला खूप मोठा केला तरच आम्हाला समाधान वाटेल आणि खरंच एक
क्रांती, दुधाची जी क्रांती आहे इथे या अंदरमावळात दिसली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांना आम्ही विनंती करतो टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून की सगळे शेतकरी बंधू आहे, भगिनी आहे, त्यांनी इथे येऊन या प्रोजेक्टचा लाभ घेतला पाहिजे. कल्पना करा की या केंद्राच्या उभारणीनंतर तुम्ही केवळ लक्षणीय मिळकतच वाढवत नाही आहात, तर तुमच्या परिसरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध करीत आहात. स्वावलंबनाच्या दृष्टीने ही केवळ पहिली पायरी आहे आणि पुढच्या वाटचालीची सुरुवात, ज्यावर येणारी पिढी मार्गक्रमण करेल. तुम्ही या बदलाचे वाटेकरी आहात ना?